हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंट्सच्या मनात प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न असणार आहे. तो म्हणजे या एक्झामला क्लिअर करण्यासाठी किती तास अभ्यास करणं हे पुरेसे आहे. ठीक आहे, भलेही तुम्ही एक्सपिरियन्स असाल म्हणजे टीचिंग फील्डमध्ये ऑलरेडी असाल तर तुम्हाला स्टेट एक्झाम क्लिअर करायची आहे. ते लोकांच्या मनात पण हा प्रश्न येतो की मी किती तास या एक्झाम साठी देऊ शकते आणि क्रॅक करू शकते. त्याचबरोबर जे स्टुडंट्स नवीन मास्टर्स क्लिअर करून किंवा मास्टर्सच्या लास्ट इयर आहेत आणि त्यांना ही एक्झाम द्यायची आहे, त्यांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल की मला मिनिमम किंवा मॅक्झिमम किती तास एक्झाम साठी द्यावे लागणार आहे. सो यासाठी नेमकी काय आवश्यक आहे, तर किती तास तुम्ही या एक्झामला देऊ शकता, त्यापेक्षा कोणती टेक्निक तुम्ही वापरताय ही एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला त्यातून काहीतरी हेल्पफुल मिळणार आहे. ओके, सो खरंच किती तास आवश्यक आहे या एक्झाम साठी असं तुम्हाला वाटतं? लेट्स चेक द रियालिटी. म्हणजे आता जे इकॉनॉमिक्स सब्जेक्ट घेऊन महाराष्ट्र स्टेट एक्झाम क्लिअर झाले, ठीक आहे, तर त्यांना आपण जर विचारलं तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की तुमचं टॉपिक सगळ्यात पहिला प्रश्न येतो की सिलेबस. सिलेबस जो आपल्याला वेबसाईट वरती मिळतो, त्यानंतर तुम्हाला सिलेबस मिळाल्यानंतर बुक्स कोणते कोणते घ्यायचे, मला गायडन्स कुठून मिळेल, इथून सुरुवात असते. ठीक आहे, आणि काही काही जर स्टुडंट्स सेल्फ प्रिपरेशन सुद्धा करायला स्टार्ट करतात. देर इज नो म्हणजे त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये की तुम्ही सेल्फ प्रिपरेशन करता, अजिबात नाही. सेल्फ प्रिपरेशन सुद्धा तुमचा एक बेस्ट वे असू शकतो, पण वेल प्लॅन, योग्य मार्गदर्शन तुम्हाला योग्य वे दाखवतो. ठीक आहे, सो या ठिकाणी म्हणजे या स्टडीला खरंच किती वेळ द्यावा लागेल हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर मार्ग मिळणं आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे या एक्झामला जे जे प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही महाराष्ट्र स्टेट एक्झाम 2026 साठी वेपर इकॉनॉमिक्स साठी एक फुल कोर्स घेऊन आलेलो आहे. ज्या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, पीवायक्यूज, पेपर 1 फुल कोर्स. ज्या फुल कोर्सची फीस 10,000 आहे, पण त्यावरती 20% डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस 8,000 होते. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून लगेचच तुम्ही या कोर्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता. डेमो लेक्चर्स तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला गायडन्स मिळेल, किंवा प्ले स्टोर वर ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्स मध्ये जस्ट एमएस इकॉनॉमिक्स सर्च करा. तिथे लगेच तुम्ही जॉईन करून आपलं प्रिपरेशन सुरू करू शकता. 12th जॅन पासून आपला जे न्यू बॅच आहे यासाठी ती सुरू होत आहे. ठीक आहे, हे इन्फॉर्मेशन याच्यासाठी जे गायडन्स साठी वाट बघतायत त्यांच्यासाठी. जे ऑलरेडी प्रिपेअर्ड आहेत किंवा 2 अटेम्प्ट दिले त्यांच्यासाठी काय नेमकं आवश्यक आहे. ठीक आहे, ते सगळ्यात पहिले लक्षात घ्या. हा सर्वात मोठा गैरसमज आहे की तुम्हाला रोज 6 ते 8 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. जेवढी म्हणजे आपण टफ एक्झाम मध्ये ह्या एक्झामला म्हणजे कन्सिडर केलं जातं, स्पर्धा परीक्षेमध्ये ही एक्झाम सुद्धा कन्सिडर केली जाते. कारण या एक्झाम मुळे तुमच्या नावाच्या समोर नेहमी असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर ह्या ज्या गोष्टी आहेत, असोसिएट प्रोफेसर, ह्या ज्या तुमच्या डिग्री आहेत किंवा तुमच्या लेवल आहेत ह्या इथे दिल्या जातात. ठीक आहे, म्हणून ही एक्झाम मोठी आहे, पण खरंच या एक्झामसाठी 6 ते 8 तास देणं आवश्यक आहे का, किंवा फुल टाइम स्टुडंट राहूनच ही एक्झाम क्लिअर करता येते का? नाही. तर याच्यामध्ये काय आहे, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की तास आवश्यक आहे की तिथे तुम्हाला स्ट्रॅटेजी आवश्यक आहे. तर यामध्ये बघा, एक ट्रूथ तुम्हाला सांगते, क्वांटिटी पेक्षा क्वालिटी कधीही बेटर असते. तुम्ही 6 ते 8 तास अभ्यास करण्याऐवजी डेली फक्त 2 आवर्स जरी स्टडीला दिले प्रॉपर, ठीक आहे, 2 आवर्स किंवा 3 आवर्स, 3 आवर्स मध्ये तुम्ही मॅनेज कसं करताय, पेपर 1 साठी किती टाइम देताय, पेपर 2 साठी किती टाइम देताय, हे मॅनेजमेंट करून जेव्हा तुम्ही तुमचा अभ्यास करता, ऑफकोर्स क्वालिटी मेंटेन ठेवून, तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला चांगला फायदा बघायला मिळेल. ठीक आहे, आता हा एक्झाम म्हणजे ही एक्झाम जी आहे ती कशी आहे, याच्यामध्ये ही काय मेमरी एक्झाम नाही. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे, कन्सेप्ट प्लस पॅटर्न बेस्ड एक्झाम. मेमरी एक्झाम म्हणजे काय की बघा, तुम्हाला विचारलं एखादी कन्सेप्ट शिकवली किंवा हिस्ट्री कसं तुम्हाला सांगितली जाते, हा युद्ध या ठिकाणी झालं तर या वर्षी झालं. ठीक आहे, ही मेमरी एक्झाम तुमची घेतली जाते. म्हणजे हा प्रश्न विचारला जातो समजा की हे युद्ध कुठे झालं होतं आणि कुठल्या वर्षी झालं होतं, हे झालं मेमरी एक्झाम. ठीक आहे, म्हणजे तुमची टेस्ट केली जाते मेमरी कशी आहे. पण ही एक्झाम सेट एक्झाम जी आहे ती मेमरी एक्झाम नाहीये, ही कन्सेप्ट
प्लस पॅटर्न बेस्ड एक्झाम आहे. म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन पण केलेलं असतं. तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितलं असेल, स्पेसिफिकली इकॉनॉमिक्स जर तुम्ही एखादं बघितलं असेल, तर एखादा मॉडेल किंवा सिद्धांत तुम्ही जेव्हा लर्न करता, त्या सिद्धांताचं ऍप्लिकेशन केलेलं एखादं एक्झाम्पल वरती क्वेश्चन तुम्हाला विचारलं जातं. आणि त्यामुळे पीवायक्यूज खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, काय कन्सेप्ट तुम्ही स्टडी करताय, कुठला पॅटर्न फॉलो करायचा, हे तुम्हाला कशातून समजेल? पीवायक्यूज. पीवायक्यूज म्हणजे काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. हे खूप महत्वपूर्ण आहे. हे तुम्हाला गायडन्स करतं किंवा वे दाखवतं की तुम्हाला नेमकं काय प्रिपेअर करायचं, कुठली कन्सेप्ट प्रिपेअर करायचं आहे, आणि त्यावरती विचारला जाणारा पॅटर्न, क्वेश्चनचा पॅटर्न कसा आहे. एखादी थेअरी आहे, त्याचं ऍप्लिकेशन करायला सांगतात. एखादा फॉर्म्युला आहे, त्याला सॉल्व्ह करून त्याचा आन्सर काय येईल, किंवा तो फॉर्म्युला जसं तसं विचारला जातो. हे समजतं तुम्हाला पीवायक्यूज म्हणून. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे खूप महत्वाचे आहे. ठीक आहे, पुढचं आहे स्टेजेस आहेत. आता ह्या एक्झाम मध्ये आपण कन्सिडर केलं, म्हणजे जर तुम्ही स्टार्टिंग पासून प्रिपेअर करत असाल तर लक्षात घ्या, एक्झाम खूप लांब आहे, जवळजवळ 8 ते 12 महिने लांब असेल. जे नवीन स्टार्ट करतायत त्यांना 1.5 ते 2 तास आवश्यक, म्हणजे 1.5 ते 2 तास पुरेसे आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पीवायक्यू समजून घेणं, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेणं एवढंच अपेक्षित आहे. आणि एवढं करत करत तुम्ही 8 ते 12 महिन्यामध्ये प्रो लेवलचे एक्झाम देण्यासाठी रेडी होता. ठीक आहे, आता याच्यामध्ये समजा एक्झाम 4 ते 6 महिन्यावर आहे. जे नवीन आता म्हटलं मी 8 ते 12चं टार्गेट ठेवलं, ज्यांनी 2026 एक्झाम समजा डिसेंबर होते असं कन्सिडर करून, डिसेंबर मध्ये होते असं कन्सिडर करून प्रिपरेशन सुरू केलं, किंवा त्यांना नेक्स्ट अटेम्प्ट द्यायचं, त्यांनी फक्त 1.5 ते 2 तास द्यायचे. पुढे समजा तर एक्झाम सेकंड स्टेज मध्ये म्हणजे 4 ते 6 महिन्यावर आहे, तर ऑलमोस्ट तुम्हाला 3 ते 4 तास एक्झाम साठी द्यावे लागतील. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, युनिट वाईज तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कुठलं युनिट आहे, इकॉनॉमिक्स मधलं फर्स्ट युनिट आहे, मायक्रो युनिट आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज प्रॉपर कन्सेप्ट रीड करून, एमसीक्यू प्रॅक्टिस करून, आणि त्यामध्ये पुढे जाऊन तुमचे वीक एरियाज कुठले आहेत, इकॉनॉमिक्सच्या सिलेबस मधले युनिट वाईज अभ्यास करताना तुम्हाला जाणवतं की हा एरिया मला खूप कठीण जातोय, तो तुमचा वीक एरिया, तर तो प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागतं. डेली किती, 3 ते 4 तास अभ्यास करून. ठीक आहे, 4 ते 6 महिन्यावरती एक्झाम असेल तेव्हा. त्यानंतर एक्झाम अगदी 1 ते 2 महिन्यामध्ये आहे. आता ह्याच्यावर स्टेजेस नुसार तुम्ही कुठल्या स्टेजेस मध्ये त्यानुसार एक्झाम, म्हणजे त्याच्यानुसार प्रिपरेशन सुरू करा. ठीक आहे, आता हे जे मी सांगते तास, हे तास त्या स्टुडंट साठी सांगते जे स्टुडंट्स पहिल्यापासून प्रिपेअर करतात. ठीक आहे, तुम्ही कुठल्या लेवलला आहात, तुम्ही अटेम्प्ट दिलेला आहे किंवा तुमचं प्रिपरेशन झालेलं आहे, त्यानुसार हे तास व्हॅरी होतील. पण स्क्रॅच पासून सुरू करतायत आणि एक्झामला जवळजवळ 1 ते 2 महिने आहेत, तर मग याला किती तास तुम्ही अभ्यास केला पाहिजे? 5 ते 6 तास गरज असल्यास. ठीक आहे, गरज असल्यास 5 ते 6 तास इथे तुम्हाला टाइम देणं गरजेचं आहे, जर तुम्ही फर्स्ट पासून सुरुवात करत असाल तर. पण जर एक्झाम 2 ते 3 1-2 महिन्यात असेल आणि तुमचं ऑलरेडी एकदा अटेम्प्ट देऊन झालाय, तर ऑलमोस्ट तुम्हाला 2 तास पुरेसे आहेत. कारण त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, रिव्हिजन, मॉक टेस्ट, तुमची स्पीड, म्हणजे क्वेश्चन कव्हर करण्यासाठी तुमचा स्पीड कसा आहे, आणि त्या स्पीड बरोबरच तुमच्या क्वेश्चनचे आन्सर देण्याची अॅक्युरसी कशी आहे, हे सगळं तुम्हाला या 2 महिन्यामध्ये कव्हर करावं लागतं. ठीक आहे, आता जे तुम्ही 12 महिने आहेत, त्या 12 महिन्यामध्ये सुद्धा ह्या स्टेजेस प्रमाणे तुम्हाला अभ्यास करावा लागतो. पहिल्या स्टेजेस मध्ये काय होतं, बेसिक कन्सेप्ट आणि पीवायक्यूज. दुसऱ्या स्टेज मध्ये तुम्हाला काय करायचं होतं, कन्सेप्ट युनिट वाईज अभ्यास करायचा होता. तिसऱ्या स्टेज मध्ये काय करायचं तुम्हाला, रिव्हिजन, मॉक टेस्ट आणि स्पीड अॅक्युरसी. जे पहिल्यापासून प्रिपेअर करतात तर असे महिने राहिले, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. ज्यांनी ऑलरेडी प्रिपेअर केलेलं आहे त्यांनी मधल्या स्टेज मध्ये घुसून हे सगळ्या स्टेप्स केल्या तरी पण तुमची एक्झाम क्रॅक होऊ शकते. ठीक आहे, आता याच्यामध्ये जास्त अभ्यास म्हणजे जास्त मार्क आहे का, अजिबात नाही. हे स्टेजेस सांगितले, त्या स्टेजमध्ये ज्या स्टेजमध्ये तुम्ही आहात किंवा एक्झाम ज्या स्टेजवर आहे त्यामध्ये तुम्ही तेवढं करू शकता. ठीक आहे, ओव्हर स्टडी केली जर आपण, लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आपण म्हणजे एक्झाम उद्या येणार आपण प्रिपरेशन करतोय, म्हणजे तुमचा ओव्हर स्टडी झाला तर जास्त कन्फ्युजन होतं, अरे मी हा क्वेश्चन वाचला होता पण नेमका ह्या युनिट मधला की त्या युनिट मधला, स्वतः कन्फ्युज होतो. सो त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर करा आणि तुमचा आन्सर सुद्धा राईट येणार, नो डाऊट त्याच्यामध्ये. देन वर्किंग होमवर्क स्टुडंट साठी काय सत्य आहे, किती वेळ अभ्यासाला द्यावा लागेल, मी सांगेल एव्हरीडे ओनली 2 hours किंवा 2 तास याच्यावरती फोकस करा. त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन कमी असलं पाहिजे आणि अंडरस्टँडिंग जास्त असली पाहिजे. डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय,
की एका युनिटसाठी 2 बुक तुम्ही रेफर करत असाल तर तुमचा टाइम दोन्हीकडेही जाऊ शकतो. अंडरस्टँडिंग जास्त असली पाहिजे, म्हणजे कुठला बुक रेफर करायचं याचं तुम्हाला सगळ्यात जास्त पटकन समजलं पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये 2 तासामध्ये काय अभ्यास करायचा हे सुद्धा समजलं पाहिजे. हे जर प्रॉपर समजलेलं असेल तर तुम्ही वर्किंग असून सुद्धा 2 तासामध्ये अभ्यास करून तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. ठीक आहे, आता याच्यासाठी गोल्डन रूल आहे ही एक्झाम क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे, दॅट इज म्हणजे हा मी बघितलाय आणि मला स्वतःला सुद्धा हा पटलाय. डेली 2 ते 3 तास द्यायचे, योग्य डायरेक्शन आणि तुमची कंटिन्युटी. आज केलं, उद्या राहिलं, परवा केलं, तेरवा राहिलं, असं झालं तर हा रूल ब्रेक होतो आणि रूल ब्रेक झाला की कुठेतरी आपण ढासळतो. त्यामुळे डेली 2 ते 3 तास अभ्यास गुणिले योग्य डायरेक्शन, राईट डायरेक्शन गुणिले तुमची कन्सिस्टन्सी, बरोबर एमएसए क्लिअर होते. ठीक आहे, हा गोल्डन रूल. एक्झाम कितीही दूर असली, काय समजून घ्यायचं पाहिजे आपल्याला की एक्झाम कितीही दूर असली तरी आपल्याला कन्सिस्टन्सी आणि योग्य पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि यामुळेच आपलं प्रेशर जे आहे ते एक्झामचे कमी होतं, आणि प्रेशर कमी झालं की आपण योग्य ते मार्क्स मिळवून ही एक्झाम इझिली क्रॅक करतो. ठीक आहे, सो होपफुली मला काय सांगायचंय आणि जो मुख्य उद्देश होता माझा सांगण्याचा की क्वालिटी महत्वाची, क्वांटिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची. पण मग तुम्ही किती क्वांटिटी मध्ये काय करताय, काय क्वालिटी तुम्ही प्रिपेअर करताय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. होपफुली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला योग्य मिळाली असेल. जर यामध्ये आणखी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला मेन्शन करा आणि तिथे तुमचा प्रश्न टाका, मी त्याच्यावर तुम्हाला आन्सर देईन. ओके ओके एव्हरीवन.